नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. मंथली करंट अफेअर्स सिरीज मध्ये जुलै 2025 मधील ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण सर्व पाहणार आहोत. यामध्ये बघा, जुलै 2025 मध्ये जो काय नावामध्ये बदल झालेला आहे, आता काय कोणत्या नावामध्ये बदल झाला त्या संदर्भातली काय घोषणा केली त्या संदर्भात आपण पाहणार आहोत. बघा, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर च्या नावामध्ये ईश्वरपूर असा बदल केलेला आहे. यानंतरच्या कालखंडामध्ये इस्लामपूर हे ईश्वरपूर नावाने ओळखले जाईल त्या संदर्भातली घोषणा महाराष्ट्राच्या विधानसभेत करण्यात आलेली आहे. त्यानंतर छत्री निजामपूर हे रायगड जिल्ह्यातील जे ठिकाण आहे, हे ठिकाण आता यानंतरच्या कालखंडात रायगडवाडी या नावाने ओळखले जाणार आहे. त्यानंतर दिल्लीमधील बघा, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे? दिल्ली या ठिकाणी. ही दिल्लीमधील या संस्थेचं नामकरण देखील बदलले, नावात बदल केला आहे. सावित्रीबाई फुले, काय नाव दिले? सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था या नावाने आता यापुढे ही संस्था ओळखली जाणार आहे. आणि त्यानंतर स्टाफ नर्स हे जे काय पद आहे, हे पद यानंतरच्या कालखंडामध्ये नर्सिंग ऑफिसर नावाने, स्टाफ नर्स कुठल्या नावानं? नर्सिंग ऑफिसर या नावाने ओळखले जाणे. अशा पद्धतीने नावामधील बदल जो झालेला आहे तो कधीचा? जुलै 2025. याच्या आधी जर तुम्ही बघितलं असेल, अहमदनगरचं अहिल्यानगर झाले, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर झालेले, त्यानंतर तुम्ही उस्मानाबादचं बघितलं असेल तर धाराशिव झाले, असे नावामधील बदल झाले. आणि हे का पाहिले आपण? तर परीक्षेमध्ये नावामधील बदलवर प्रश्न आलेले आहेत, बरेच प्रश्न आलेत, म्हणून हा भाग जुलै 2025 मध्ये जे काही नावामधील बदल झालेत ते आपण पाहिले. आणि अशा अनेक मागणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या नावाच्या संदर्भातल्या मागणी आहेत, तालुक्याच्या संदर्भातल्या मागण्या आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की कोणत्या जिल्ह्याच्या किंवा कोणत्या तालुक्याच्या संदर्भात नावामध्ये बदल करावा अशी मागणी जनतेतर्फे होत आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर बघा, जुलै 2025 मधील प्रकाशित पुस्तके, कोणती पुस्तके प्रकाशित झाल्यात जुलै 2025 मध्ये ते पाहायचंय. महामुद्रा नावाचं पुस्तक आहे, हे कोणाचं पुस्तक आहे? धनंजय बिजले यांचं पुस्तक आहे, त्यांनी ते लिहिले, ते प्रकाशित झाले. त्यानंतर महाराष्ट्र नायक देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं. आणि ही मूळ संकल्पना कोणाची होती? तर गिरीश महाजन यांची होती. त्यानंतर फ्रॉम कमोडिटी टू ब्रँड हे पुस्तक जे आहे ते नागेश पन्नास्वामी यांचं आहे. त्यानंतर बिलिव्हर्स डिलेमा, वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक अभिषेक चौधरी यांचे जुलै 2025 मध्ये ही प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. त्यानंतर डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ ए व्हेरी अनयुज्युअल मेमर, पुजारा चेतेश्वर पुजारा जे आहे त्यांच्या पत्नीने ते लिहिलेलं आहे. मिसिंग फ्रॉम द हाऊस, मुस्लिम महिला इन द लोकसभा नावाचं पुस्तक रशीद किडवाई आणि अंबर कुमार घोष यांनी लिहिलं आहे. गोष्ट रिझर्व्ह बँकेची नावाचं पुस्तक विद्याधर अनास्कर यांनी लिहिलंय. जे जुलै 2025 मध्ये जी पुस्तकं प्रकाशित झाल्यात त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर बघा, जुलै 2025 मधील नवनियुक्त ब्रँड अँबॅसेडर, इथं काय म्हणले बघा तुम्ही, कुठला शब्द वापरला? ब्रँड अँबॅसेडर हा शब्द आहे. आता कोणत्या ठिकाणचे ब्रँड अँबॅसेडर आहे, कशा संदर्भात नेमले तो भाग आपल्याला पाहिजे. बघा, राष्ट्रकुल युवा, काय म्हणले? राष्ट्रकुल युवा शांती राजदूत कोण आहे? सुकन्या सोनोवाल. स्केचर्स याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? कार्तिक आर्यन. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोग SVAAP स्वीप आयकॉन, कोणत्या ठिकाणचं पण? राज्य बिहारचं कोण आहे या ठिकाणी बघा, नीतू चंद्रा. क्रांती प्रकाश झा. त्यानंतर मेडिमिक्स याच ब्रँड अँबॅसेडर अमृता खानविलकर या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर आहे. इंडियन गोल्ड प्रीमियर लीगचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? इंडियन गोल्ड प्रीमियर लीग युवराज सिंग. आणि फोक्सवॅगन इंडिया गोल्फ GTI या नवीन कारचे जसप्रीत बुमराह हे ब्रँड अँबॅसेडर आहेत. जुलै 2025 मध्ये जे ब्रँड अँबॅसेडर नियुक्त केले त्याच्या संदर्भातला हा चार्ट आहे. याच्यावर एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जुलै 2025 मधील नवनियुक्तीच्या संदर्भात बघा, वेगवेगळ्या याच्या नवनियुक्त्या झाल्या असतात त्याच्या संदर्भात आपल्याला विचारलं जाऊ शकतं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजे CBDT चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? रवी अग्रवाल नवीन अध्यक्ष आहेत. रॉचे प्रमुख म्हणून 1 जुलै 2025 पासून पराग जैन यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलाय.
रॉची स्थापना कधी झाली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. त्यानंतर खो खो फेडरेशन ऑफ इंडिया याची प्रमुख कोण आहेत? सुधांशु मित्तल. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू म्हणून डॉक्टर उमाकांत दास यांची निवड करण्यात आली. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष म्हणून अभय फिरोदिया यांची निवड करण्यात आली. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे CEO संजोग गुप्ता, काय म्हणले? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे CEO कोण आहेत? संजोग गुप्ता. अशा पद्धतीने हा चार्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढलं बघू याच्यातल्या नवनियुक्त्या काय आहेत. बघा, रेल्वे सुरक्षा दल RPFच्या महासंचालक म्हणून सोनाली मिश्रा यांची निवड करण्यात आली. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, सोनाली मिश्रा ह्या पहिल्या महिला आहेत. ही बाब या ठिकाणी महत्त्वाची. ज्यावेळेस पहिल्या महिला असतात त्यावेळेस प्राधान्य प्रश्न विचारला जातो, म्हणून RPFवर कदाचित असाही प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जेनिफिर गिरलिंगस सिमन्स या सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जेनिफिर गिरलिंग सिमन्स ह्या सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. त्यानंतर काही नवनियुक्त राज्यपाल निवडले आहेत. बघा, राज्यपाल जे निवडले ते गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू नवीन राज्यपाल आहेत. हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष. लडाखचे नायब राज्यपाल, केंद्रशासित प्रदेशाला नायब राज्यपाल असतो म्हणून इथं राज्यपाल हा शब्द वापरला आहे. लडाखचे नायब राज्यपाल काविंदर गुप्ता हे नायब राज्यपाल आहेत. आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर अभिजित सेठ हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटीचे अध्यक्ष कोण आहेत? नितीन गुप्ता. त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश MS रामचंद्र राव. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजे IRDAI चे अध्यक्ष अजय सेठ. त्यानंतर इग्नू विद्यापीठाच्या कुलगुरू उमा कांजीवाल. आणि आता इथं परत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, आतापर्यंतच्या इतिहासात 85ला स्थापना झाली समजा इग्नू विद्यापीठाची, तर 1985ला तर त्याच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून या ठिकाणी उमा कांजीलाल यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून रोहित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, जुलै 2025 मधील जे काही वेगवेगळे ऑपरेशन आहेत त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. विविध ऑपरेशन हा मुद्दा आहे. काय म्हणले ऑपरेशन? आता बघा, बेकायदेशीर औषध व्यापार थांबवण्यासाठी काय म्हणले? बेकायदेशीर व्यापार थांबवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने राबविलेले ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन मेड मॅक्स नावाचं ऑपरेशन आहे. कुठलं? ऑपरेशन मेड मॅक्स. त्यानंतर NCBने आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॉकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राबलेले ऑपरेशन जे आहे ऑपरेशन मिलॉन. कुठलं ऑपरेशन आहे? ऑपरेशन मिलॉन. त्यानंतर गंभीर गुन्ह्यामध्ये जलद न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राबलेले ऑपरेशन कन्व्हिक्शन. काय म्हणले बघा, हे महत्वाचं आहे. काय बघा, गंभीर गुन्ह्यामध्ये जलद न्याय मिळवून देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने राबविलेले ऑपरेशन जे आहे त्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन कन्व्हिक्शन. अशा पद्धतीने ते ऑपरेशन आहे. आणखीन काही ऑपरेशन आहेत त्यात बघूया आपण. बघा, बेकायदेशीर चिनी फटाके जप्त करण्यासाठी काय म्हणले? बेकायदेशीर चिनी फटाके जप्त करण्यासाठी ऑपरेशन फायर ट्रेल नावाचं ऑपरेशन राबवलं. अमरनाथ यात्रा सुरक्षित करण्यासाठी ऑपरेशन शिवा नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलं. 18 वर्षाखाली बेपत्ता हरवलेल्या मुला मुलींना शोधणे. केंद्र सरकारच्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन मुस्कान आणि राज्य सरकारच्या ऑपरेशनचं नाव आहे ऑपरेशन शोध. काय म्हणलंय? 18 वर्षाखालील बेपत्ता हरवलेल्या मुला मुलींना केंद्र सरकारचं ऑपरेशन मुस्कान आणि महाराष्ट्र सरकारचं ऑपरेशन शोध. अशा पद्धतीने हे दोन ऑपरेशन लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतर बघा, उत्तराखंड सरकारने बनावट साधू विरोधात राबवलेले ऑपरेशन. कुठल्या सरकारनं? उत्तराखंडनं बनावट जे काही साधू आहेत त्यांच्या विरोधात कुठलं? ऑपरेशन काल नेमी या ठिकाणी राबवलेलं आहे. त्यानंतर बघा, रस्त्यावरच्या मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी पंजाब सरकारने राबवलेले ऑपरेशन जीवन ज्योत नावाचं. कुठलं ऑपरेशन आहे? ऑपरेशन जीवन ज्योत. त्यानंतर गोदावरी नदी अवैध रेती उपसणाऱ्या छापा. नांदेड पोलिसांनी जी काही कारवाई केली होती, तुम्ही मध्यंतरी एक व्हिडिओ पाहिला असेल की पोलिसांनी डायरेक्ट उडी मारली होती पाण्यामध्ये आणि त्यावेळेस ऑपरेशन फ्लश आउट हे ऑपरेशन राबवलेलं आहे. हे देखील महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, 22 एप्रिल 2025ला जो काय पहलगाम दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यातली जी काही दहशत होती ती त्या दहशतवादाला मारण्यासाठी या ठिकाणी जुलै 2025 मध्ये त्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन महादेव राबवलेले. ही बाब या ठिकाणी लक्षात आहे. काय त्या ऑपरेशनचं नाव आहे? पहलगाम दहशतवादी हल्ल्याला मारण्यासाठी महादेव, ऑपरेशन महादेव. अशा पद्धतीने लक्षात घेऊ शकता. आता बघा, यामध्ये भारतातील राज्ये
आणि जुलै 2025 मध्ये सुरू करणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांनी सुरू केलेल्या योजना. आता हा टॉपिक घेण्यामागचं कारण तुम्हाला मी सांगतो. गेल्या वर्षी कंबाईनचा पेपर ज्यांनी पाहिलेला आहे त्यांना एक माहिती असेल की आसाम सरकारची योजना विचारली होती. त्याच धर्तीवर आपल्याला असं नाही की फक्त महाराष्ट्राच्या योजना लेक लाडकी विचारली जाईल, लाडकी बहीण विचारली जाईल, याच्यापेक्षाही इतर राज्याच्या पण योजना विचारल्या जातात. तेवढंच करून उपयोग होणार नाही. म्हणून यावेळेस आपण मुद्दामून हा टॉपिक घेतला. 1 जुलैमध्ये अनेक राज्यांनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्यात. आता कोणतं राज्यानं कोणती योजना ह्या मुद्द्यावर आपण पाहूया. बघा, गोवा राज्यानं राजभवन अन्नदान योजना सुरू केली. आंध्र प्रदेशनं सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किट योजना सुरू केली. मध्य प्रदेशनं मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केली. राजस्थाननं पंडित दीनदयाळ उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना सुरू केली. छत्तीसगडनं नियाड नेला नार योजना सुरू केली आणि हिमाचल प्रदेशनं हिम केअर नावाची योजना सुरू केलेली आहे. म्हणजे त्या राज्याचं नाव आणि राज्यानं कोणती योजना सुरू केली हे पाहतोय आपण. पंजाबनं मुख्यमंत्री सेहत विमा योजना, आसामनं गजमित्र योजना आणि सीएम फ्लाईट योजना सुरू केली आसामनं. दिल्लीमध्ये सहेली स्मार्ट कार्ड योजना, आसामनं परत प्रेरणा आसाम आसनी योजना सुरू केली. कर्नाटकनं ध्वनी स्पंदन योजना सुरू केली. बिहारनं कुटीर ज्योती योजना सुरू केली किंवा गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केली. महाराष्ट्रानं कृषी समृद्धी योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री पंचायत राज अभियान याच्या अंतर्गत बक्षीस देखील दिले जाणार आहेत, ही देखील योजना सुरू केली. आणि महाराष्ट्रानं आणखीन एक योजना सुरू केली, महाराष्ट्र ग्राम स्वास्थ्य योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्यानंतर जुलै 2025 मध्ये पहिल्या घटना, एक हमखास जो टॉपिक असतो आपल्या पेपरमध्ये येणारा प्रश्न म्हणजे पहिल्या घटनावर एक प्रश्न असतोच. मग पहिल्या घटना कोणत्या आहेत, त्याचा संदर्भ विषय काय आणि ती घटना कोणती हे आपण पाहणार आहोत. बघा, भारतातील पहिले पोलीस ठाणे ज्याला मानक ब्युरोकडून ISO काय म्हणले, ISO 9001/2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र मिळालेलं आहे. अशा प्रकारचं पोलीस स्टेशन जे आहे, ठाणे जे आहे, आर्तकुल पोलीस ठाणे आहे. आणि हे आर्तकुल पोलीस ठाणे कोणत्या राज्यात आहे तर ते केरळ राज्यात आहे. त्यानंतर भारतीय नौदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमानात प्रथमच महिला पायलट झाली. पहिली महिला पायलट कोणी नौदलामधली, आस्था पुनिया. हा टॉपिक IMP आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये यावर प्रश्न विचारला जाणारच असा मी शब्द वापरलेला आहे. भारतातील पहिला डिजिटल घरचा पत्ता QR कोडचं ठिकाण कुठलंय, इंदोर ठिकाण मध्य प्रदेश मधलं या ठिकाणी. भारतातील पहिला डॉल्बी सिनेमा पुणे जिल्ह्यातील खराडी नावाच्या ठिकाणी. जुरासिक वर्ल्ड रिबर्थ हा सिनेमा या ठिकाणी पहिला डॉल्बी सिनेमा आहे. त्यानंतर कुठल्या घटना पाहूया आपण पहिल्यामध्ये. बघा, भारतातील पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक कोणतं आहे, हैदराबाद मध्ये मित्र क्लिनिक नावानं टाटा ट्रस्टद्वारे हे सुरू करण्यात आलं. बेंगळुरूमध्ये भारतातील पहिली UPI संचालित बँक, काय म्हणलं UPI संचालित बँक शाखा सुरू करणारी कंपनी कुठली, स्लाइस फिनटेक कंपनी. या कंपनीचं नाव लक्षात ठेवा. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वार श्री नानक निवास हे पंजाबमध्ये आहे. कुठे आहे, पंजाबमध्ये. हॉलिवूड वॉक फेम सन्मान मिळणाऱ्या पहिल्या भारतीय कोण आहेत, दीपिका पदुकोण आहेत. त्यानंतर पहिल्या सी फूड व्हॅल्यू ऍडिशन कौशल्य ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे होणार आहे तर चेन्नई या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर भारतातील पहिले खासगी उपग्रह ब्रॉडबँड नेट सुरू करणारी कंपनी कुठली, अनंत टेक्नॉलॉजीज. ही कुठली कंपनी, हैदराबादची. त्यानंतर फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम अंतर्गत क्षयरोग तपासणी सुरू करणारे भारतातील पहिले ठिकाण कोणते तर पदुचेरी हे ठिकाण आहे भारतातील पहिलं. भारताच्या UPI स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश कुठला आहे, त्रिनिदाद आणि टोबॅगो नावाचा देश आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक मान्यता देणारा जगातला पहिला देश कुठला आहे, रशिया. हे देखील महत्वाचं आहे. देशातील पहिले डिजिटल नोमॅड विलेज कुठले, याक्तेन नावाचं गाव आहे, ठिकाण आहे आणि कुठल्या राज्यात आहे, सिक्कीम मध्ये आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता हे. त्यानंतर TB रुग्णासाठी भविष्य सूचक मृत्यू मॉडेल लागू करणारे भारतातील पहिले राज्य कुठले, TBच्या संदर्भातलं तमिळनाडू. त्यानंतर रेशन वाटपासाठी आधारित बघा काय म्हणजे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन सुरू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. हे देखील IMP आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. जगातील पहिली AI सौंदर्य स्पर्धा असतात, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, परंतु ते AI सौंदर्य स्पर्धा आपल्या मुंबईमध्ये भारत देशात पार पडणार आहे आणि ही पहिली स्पर्धा. हिंदुस्तान युनिव्हर लिमिटेडच्या पहिल्या महिला MD CEO प्रिया नायर आहेत. देशामध्ये पशुसंवर्धनास कृषी समक्ष दर्जा देणारे
पहिलं राज्य कुठलं ठरलं? महाराष्ट्र. पशुसंवर्धन मंत्री सध्या महाराष्ट्राच्या पंकजा मुंडे आहेत. त्यानंतर बघा, भारतातील पहिली सागरी किनारपट्टीवरील तापविद्युत प्रकल्प NTPC सिम्हद्री कुठं आहे? आंध्र प्रदेश. क्रूज भारत मिशन मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय राज्य गुजरात. पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करणारे जगातील पहिला देश कोणता आहे? भारत ठरलेला आहे. देशात सर्वप्रथम आदिवासी जिनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प सुरू करणारे राज्य गुजरात ठरलेलं आहे. भारतातील पहिली रो फेरी सेवा सुरू करणारे राज्य गोवा आहे. आणि जगातील पहिले AI डॉक्टर क्लिनिक कुठे? सौदी अरेबियामध्ये. AI डॉक्टर क्लिनिक काय म्हणले? सौदी अरेबियामध्ये. त्यानंतर भारतातील पहिले हॉर्नबिल पक्षी, म्हणजे बघा हॉर्नबिल पक्षी तो काय आहे? जंगलाचा शेतकरी आहे. त्याचं संवर्धन केंद्र अनामकलाई व्याघ्र राखीव क्षेत्र हे कुठं आहे? तमिळनाडूमध्ये. तिथे सुरू करण्यात आलं. मंत्रालय पूर्णतः डिजिटल प्रवेश प्रणालीवर आणणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र. मध्यंतरी बघितलं असेल, पावसाळी अधिवेशनात गोंधळ झाला होता, त्या धर्तीवर हा निर्णय घेतलाय. AI आणि रोबोटिक्स शिकवणारी राज्यातील पहिली शाळा जिल्हा परिषद शाळा केळशी रत्नागिरीची. भारतातील पहिला खनिज पर्यटन प्रकल्प सुरू करणारे राज्य झारखंड. काय म्हणले? खनिज पर्यटन प्रकल्प सुरू करणारे राज्य झारखंड आहे. त्यानंतर भारतातील पहिले राज्य जिथे सर्व मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 1200 पेक्षा कमी ठेवण्यात आली आता येणाऱ्या बिहारच्या इलेक्शनमध्ये. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल नापणे धबधबा वैभववाडी तालुका जिल्हा कुठला? सिंधुदुर्ग. भारताचा पहिला पूर्णपणे स्वदेशी 50 किलोवॅट भू ऊर्जा प्रकल्प तवांग कुठे आहे? तो अरुणाचल प्रदेश. आणि देशातील IICT पहिले कॅम्पस मुंबईमध्ये याचं जुलै 2025 मध्ये काय करण्यात आलं? उद्घाटन करण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, परीक्षेला जाता जाता म्हणजे ज्या आपल्या पहिल्या घटना आहेत त्या आपण पाहिल्या आहेत. आता त्यानंतरची जुलै 2025 मध्ये महत्वाची न्यूज आहे. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक, या विधेयकाला विधिमंडळामध्ये विरोध झाला होता. मग याच्यावर आपला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? विधानसभेत मंजुरी 10 जुलैला मिळाली. विधान परिषदेमध्ये 11 जुलै 2025 ला मंजुरी मिळाली. आणि आता जनसुरक्षा विधेयक काय आहे? तर बघा, संविधान विरोधी, ते काय म्हणले? संविधान विरोधी माओवादी चळवळ नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे. जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे. हे एक मुद्दा. जनसुरक्षा विधेयकासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी समिती स्थापन त्यावेळेस केली होती. काय? कोणती समिती? चंद्रशेखर बावनकुळे. आणि उद्देश काय? संविधान विरोधी माओवादी चळवळ नक्षलवाद्यांना प्रतिबंध करण्यासाठी हे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काय करण्यात आलं? पास करण्यात आलेलं आहे. आता उद्देश बघा, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटाच्या बेकायदेशीर कारवाईला रोखणे हा एक उद्देश आहे. आता महाराष्ट्र बघा, इथं काय म्हणले? महाराष्ट्र हे छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिसा नंतर सार्वजनिक सुरक्षा म्हणजे जनसुरक्षा कायदा लागू करणारे देशातलं कितवं राज्य ठरलं? 5वं राज्य ठरलेलं आहे. अशा पद्धतीनं हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. जनसुरक्षा विधेयक आणणारं देशातलं महाराष्ट्र कितवं राज्य? 5वं. कोणती 5 राज्य? छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. या कायद्यानुसार बेकायदेशीर संघटनेच्या सदस्यांना 2 ते 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल जर या कायद्याअंतर्गत अटक झाली तर. या कायद्याअंतर्गत गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र स्वरूपाचे दखलपात्र आणि अजामीन स्वरूपाचे असतील आणि सरकारला अशा गटाशी संबंधित निधी जप्त करण्याचा अधिकार मिळणार आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, स्वच्छ सर्वेक्षण जे काही शहरी भागातला आहे त्याचा निकाल जाहीर झाला आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवस्थापन मंत्रालय केंद्र सरकारचे 17 जुलै 2025 ला स्वच्छ सर्वेक्षणचा रिझल्ट लागला आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणचे पुरस्कार देण्यात आले. आणि जगातील ही सर्वात मोठ्या शहरी स्वच्छता सर्वेक्षणाचं जो काही क्रमांक आहे म्हणजे आतापर्यंत 9 वेळा देण्यात आला. म्हणजे या वेळेचा क्रमांक किती आहे? 9 आहे. आतापर्यंत तो 8 वेळेस देण्यात आला आणि आताचा या वर्षीचा 25चा क्रमांक किती आहे? 9 संस्करण म्हणजे पुरस्कार क्रमांक किती आहे? 9 आहे. आणि स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 मध्ये इंदूर मध्य प्रदेश मधील इंदूर शहराने सलग 8व्यांदा स्वच्छ शहराचा किताब पटकावला. अतिशय महत्वाची न्यूज आहे. सलग कितव्यांदा? 8व्यांदा इंदूर शहराने स्वच्छ देशातील सर्व स्वच्छ शहराचा किताब पटकावलेला आहे. या पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा,
यातले जे काही इतर पुरस्कार आहेत, मग महाकुंभ विशेष पुरस्कार, महाकुंभ 2024 मध्ये उत्कृष्ट कचरा व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकार, प्रयागराज मेळा अधिकारी आणि महानगरपालिकेला विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आता याच्यातले टॉपचे पुरस्कार कोणते? 10 लाख लोकसंख्येच्या अधिक मध्ये पहिला क्रमांक इंदूरचा आहे, दुसरा क्रमांक सुरतचा आहे, तिसरा क्रमांक नवी मुंबईचा आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर 10 लाखापेक्षा ते अधिक लोकसंख्येमध्ये. आता 3 लाख ते 10 लाखामध्ये नोएडा प्रथम क्रमांकावर आहे, चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर. आता परीक्षेत काय विचारले लक्षात घ्या, कारण की इथं पहिला दुसरा तिसरा, इथं पण पहिला दुसरा. 10 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये स्वच्छ शहर म्हणलं की हे इंदूर, सुरत आणि नवी मुंबई, आणि 3 लाख ते 10 लाखामध्ये म्हणलं की नोएडा, चंदीगड आणि म्हैसूर. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, कारण की इथं गोंधळ होता कामा नये. नेमकं काय विचारले लक्षात घ्या. त्यानंतर स्वच्छ शहर श्रेणीमध्ये टॉप 10 लाखापेक्षा अधिक जर बघितलं तर अहमदाबाद आहे, नंतर भोपाळ आहे, नंतर लखनौ आहे. आता 3 ते 10 लाखामध्ये मीरा भाईंदर, बिलासपूर आहे आणि जमशेदपूर आहे. आता इथे काय म्हणते, स्वच्छ शहर श्रेणी टॉप म्हणलेलं आहे, आणि इथे काय म्हणले, सुपर स्वच्छ. या 2 शब्दामध्ये गफलत करून घ्यायचं नाही. सुपर स्वच्छ मध्ये म्हणलं तर इंदूर, सुरत, नवी मुंबई 10 लाखापेक्षा, आणि इकडे 3 लाखामध्ये नोएडा, चंदीगड, म्हैसूर. आणि हा जो पुढला मुद्दा आहे इथं नुसतं स्वच्छ शहर म्हणले, सुपर शहर म्हणलंय का नाही. मग स्वच्छ शहर मध्ये अहमदाबाद, भोपाळ आणि लखनौ 10 लाखापेक्षा अधिक, आणि 3 लाख ते 10 लाख मध्ये मीरा भाईंदर, बिलासपूर आणि जमशेदपूर. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. सर्वोत्तम गंगा शहर प्रयागराज, सर्वोत्तम कॅन्टोन्मेंट बोर्ड सिकंदराबाद आणि सर्वोत्तम सफाई मित्र सुरक्षित शहर विशाखापट्टणम. हा एक भाग महत्वाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राला या ठिकाणी एकूण किती पुरस्कार मिळाले? 10 पुरस्कार मिळाले. पुरस्काराचा प्रकार स्वच्छ, सुपर स्वच्छ लीग. काय म्हणले, स्वच्छ लीग आणि सुपर स्वच्छ मध्ये फरक आहे. सुपर स्वच्छ लीग मध्ये 10 लाखापेक्षा अधिक मध्ये नवी मुंबई आहे, तिसरा क्रमांक आहे. 50,000 ते 3 लाखामध्ये लोणावळा आहे, चौथा क्रमांक आहे. 20,000 ते 50,000 म्हणजे विटा आहे, पहिला क्रमांक आहे. सासवडला दुसरा क्रमांक आहे, आणि देवळाली प्रवरला तिसरा क्रमांक आहे. हा एक भाग लक्षात ठेवा. त्यानंतर 20,000 पेक्षा कमी मध्ये 5 गणी, बघा काय म्हणले, 5 गणीचा पहिला क्रमांक आहे, पन्हाळ्याचा दुसरा क्रमांक आहे. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कारामध्ये 3 ते 10 लाख मध्ये मीरा भाईंदर पहिला क्रमांक, 50,000 ते 3 लाख मध्ये कराड दुसरा क्रमांक, आणि मंत्री पुरस्कार मध्ये उमेदवार शहर केंद्रशासित प्रदेश पिंपरी चिंचवड 19वा क्रमांक आहे. या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर धनधान्य कृषी योजना, ही जी काही महत्वाची योजना आहे याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 16 जुलै 2025 ला मान्यता दिली. आता ही धनधान्य कृषी योजना काय आहे तर बघा, केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या 36 योजनांचा समन्वय, काय म्हणले, 36 योजनांचा समन्वय असलेली धनधान्य कृषी योजना देशभरातील 100 जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे. हा महत्वाचा भाग आहे. किती योजना मर्ज केल्या? 36 योजना. आणि किती जिल्ह्यामध्ये? 100 जिल्ह्यामध्ये. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित असून कृषी आणि पूरक संलग्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी पहिलीच योजना आहे. ही पहिलीच योजना आहे धनधान्य कृषी योजना. या योजनेवर प्रश्न विचारला जाणार तर IMP पेक्षा मी या योजनेला असं म्हणेल की VIMP योजना आहे. आणि यात 36 योजना मर्ज केल्या, 100 जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. 100 जिल्हे घेताना आकांक्षी जिल्हे घेतले जाणार आहेत. आणि ही कृषी आणि पूरक संलग्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे पहिलीच योजना आहे. यात प्रत्येक राज्यातील किमान 1 जिल्ह्याचा समावेश असणार आहे. धनधान्य कृषी योजनेत 6 वर्षाच्या कालावधीसाठी काय करण्यात आली? केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे. सुरुवात 2025-26 पासून होणार आहे आणि 24,000 कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जाणार आहेत. असा एक भाग या ठिकाणी लक्षात ठेवा. आता योजनेची उद्दिष्टे काय आहेत बघा, कृषी उत्पादकतेत वाढ करणे. आता हे उद्दिष्टे का पाहिजे तर तुम्हाला एक प्रश्न येईल. काय प्रश्न येईल बघा, धनधान्य कृषी योजनेचं खालीलपैकी कोणतं उद्दिष्ट आहे किंवा नाही? तर पहिले, कृषी उत्पादकतेत वाढ करणे, पीक वैविध्य आणणे, शाश्वत कृषी पद्धतीचा वापर करणे, पंचायत आणि ब्लॉक पातळीवर काढणीनंतर साठवण क्षमतेमध्ये वाढ करणे, सिंचन सुविधा सुधारणे, दीर्घकालीन आणि अल्प मुदतीची कर्ज सहजपणे उपलब्ध करून देणे, ही अशी या योजनेची उद्दिष्ट आहेत. त्यानंतर पुढली योजना कृषी समृद्धी योजना. या योजनेसाठी पुढील 5 वर्षामध्ये दरवर्षी 5 वर्षामध्ये 5,000 कोटी रुपये, किती? 5,000 कोटी रुपये असे एकूण 25,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मग या कृषी समृद्धी योजनेचे उद्देश काय आहेत
या योजनेचे नेमके उद्देश काय आहेत तर भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा वाढविणे. काय म्हणले? भांडवली गुंतवणूक वाढवून कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधा वाढवणे हे एक उद्दिष्ट आहे. उत्पादन खर्च कमी करणे हे एक उद्दिष्ट आहे. पायाभूत सुविधा शाश्वत शेतीला चालना देणे हे एक उद्दिष्ट आहे. मग आता यात लक्षात घ्या, ही योजना जी आहे पोखराच्या धर्तीवर राबवली. आता राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने पोखरा म्हणजे, आता पोखरा म्हणजे काय लक्षात घ्या, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिजिलिएंट ॲग्रिकल्चर योजना, या हवामान कृषी प्रकल्पाला राज्य सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना असे नाव दिलेलं आहे. हे एक महत्वाचे 2 योजना अतिशय महत्वपूर्ण आहेत बघा. कोणती सांगितली? धनधान्य कृषी योजना आणि त्यानंतरची कुठली? कृषी समृद्धी योजना. या दोन्हीपैकी एखादी योजना आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीच्या घटना आहे. अपाचे हेलिकॉप्टर AH-64E हेलिकॉप्टर पहिला ताफा भारतीय लष्करात दाखल झाला आहे. अमेरिकन एरोस्पेस मधील प्रमुख कंपनी बोईंगने हे हेलिकॉप्टर भारतीय लष्करात दिले. कुठल्या कंपनीनं? बोईंगनं. 6 हेलिकॉप्टर पुरविण्याचा करार बोईंग बरोबर भारताने केला आहे. यापैकी 3 भारतात मिळाले आहेत. अपाचे हेलिकॉप्टर AH-64E हेलिकॉप्टरचा पहिला टप्पा भारतीय लष्करात दाखल झाला आहे. बोईंग कंपनी दिलाय. 6 पैकी 3 आता आपल्याला हेलिकॉप्टर मिळालेले आहेत. आता याची वैशिष्ट्य काय आहेत अपाचेची? फ्लाइंग रेंज फ्लाइंग रेंज किती? 550 किलोमीटर, 280 किलोमीटर प्रति तास वेगाने ते उडू शकते. 16 फूट उंच, 18 फूट रुंद आहे. उडता हुआ टँक म्हणून या अपाचे हेलिकॉप्टरला ओळखलं जातं. कुठल्या हेलिकॉप्टरला? अपाचे हेलिकॉप्टरला उडता हुआ टँक म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात ताकदवर लढाऊ हेलिकॉप्टर याला उडवण्यासाठी किमान 2 वैमानिकाची काय असते? गरज असते. त्यानंतर हे हेलिकॉप्टर जोधपूर, कुठं? जोधपूर राजस्थान येथे तैनात करण्यात आले. $600 मिलियन मध्ये खरेदी करण्यात आले. अमेरिकेने 1991 मध्ये वापर कधी केला अमेरिकेने? बघा, सर्वप्रथम अमेरिकेने 1991 मध्ये खाडी युद्धादरम्यान इराक विरोधात आणि अफगाणिस्तानमधील तालिबान विरोधात सर्वप्रथम ह्या अपाचे हेलिकॉप्टरचा वापर केला होता. भारत अपाचे हेलिकॉप्टर वापरणार जगातील 14वा देश ठरणार आहे आता. त्यामुळं हा एक भाग खूप महत्वाचा आहे. त्यानंतर बघा, निसार मोहीम इस्रो आणि नासाने संयुक्तपणे राबवलेली ही पहिलीच मोहीम आहे. काय म्हणले? इस्रो आणि नासाने संयुक्त प्रयत्नातून निसार नावाची मोहीम राबवली. नासा इस्रो सिंथेटिक एपर्चर रडार असा त्याचा निसारचा लॉंग फॉर्म आहे, तो विचार झाली. 30 जुलै 2025 ला याचं प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपक आहे GSLV-F-16च्या माध्यमातून 12,500 कोटी रुपये खर्च आले. मोहिमेचा कालावधी एकूण 5 वर्षे असणार आहे. GSLV रॉकेटच्या मदतीने उपग्रहाला सन सिंक्रोनस कक्ष स्थापित करण्याची ही पहिलीच वेळ. प्रक्षेपण ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र कुठं आहे? श्रीहरिकोटा. कुठलं राज्य? आंध्र प्रदेशमध्ये. निसारकडे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाचे तंत्रज्ञान आहे. त्यात एल ब्रँड नासाकडून, कुठला ब्रँड? एल ब्रँड नासाकडून आणि एस ब्रँड हा इस्रोकडून. असे 2 विशेष रडार आहेत याच्यामध्ये, एल आणि एस, जे एकत्रितपणे पृथ्वीचे अतिशय, काय म्हणजे, जे एकत्रितपणे पृथ्वीचे अतिशय स्पष्ट आणि तपशीलवार फोटो पाठवणार आहे. निसार उपग्रहाची वैशिष्ट्य काय? 2392 किलो वजन, 242 किमी रुंदीच्या क्षेत्रात डेटा संकलन, तंत्रज्ञान आधुनिक स्वीपसार, कार्यक्षमता सर्व हवामान, दिवस रात्र निरीक्षण क्षमता आणि फ्रिक्वेन्सी दर 12 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण करणे. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 ला केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह, जे आपल्या भारताचे गृहमंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी मंजुरी दिली. मग बघा, 24 जुलै 2025 ला राष्ट्रीय सहकार नवीन धोरणाला मंजुरी दिली आणि यात बघा 6 जुलै 2021 ला सहकार मंत्रालयाची स्थापना झाली. 2 सप्टेंबर 2022 ला राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली 48 सदस्यीय समिती नेमली. या समितीने 17 बैठका घेतल्या, 4 प्रादेशिक कार्यशाळा घेतल्या आणि व्यापक स्वरूपाचं राष्ट्रीय सहकार धोरण 2025 तयार केलं. आता पूर्वीचं सहकार धोरण 2000 बघा कधीच आहे, 2002चं सहकार धोरण
या ठिकाणी आता 2025 या ठिकाणी जागा घेणार आहे, 25चं सहकार धोरण जागा घेणार आहे. तुम्हाला असाही प्रश्न येईल, राष्ट्रीय सहकार धोरण यापूर्वीचे कधीचे होते तर 2002चं होतं ना, आता कधी झालं 2025च्या धोरणाची त्यांनी काय केलेली जागा घेतलेली आहे. आता या धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत, अनालिटिकल स्वरूपात या ठिकाणी फॅक्च्युअल पेक्षा अनालिटिकल स्वरूपात प्रश्न येईल की राष्ट्रीय सहकार धोरण 2025ची वैशिष्ट्ये काय. प्रत्येक गावात सहकारी संस्थांचे आधुनिकीकरण, व्यावसायिकरण आणि विस्तार करणे हे एक वैशिष्ट्य. विकसित भारत 2047च्या ध्येयाशी सुसंगत 2025 ते 2045 हा कालावधी सहकारी चळवळीसाठी एक मैलाचा दगड म्हणून कल्पित करतो. 5 वर्षात सर्व पंचायतांनी गावांना व्यापून 2 लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था म्हणजे PACAS दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्याचं आहे. अतिशय महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे. आणि सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन आणि आधुनिकीकरण करणे हे देखील एक राष्ट्रीय सहकार धोरणचं वैशिष्ट्य आहे. जसं सहकार मंत्री आपण केंद्रातले म्हणले कोण आहेत, अमित शहा आहेत, तसंच आपल्या महाराष्ट्रातले मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री आहेत केंद्रातले, हे देखील लक्षात ठेवा. आता तुम्ही बघितलं असेल 5 देशाचा दौरा केला होता नरेंद्र मोदी यांनी जुलै 2025 मध्ये 5 देशाचा दौरा केला. त्या 5 देशाच्या दौऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना वेगवेगळ्या देशाचे नागरी पुरस्कार मिळाले. जसं आपला भारतरत्न हा नागरी पुरस्कार आहे, तसं वेगवेगळ्या देशाचे नागरी पुरस्कार मिळाले. आणि आतापर्यंतच्या जुलै 2025 पर्यंतच्या नवीन अपडेटनुसार, आता त्याच्यानंतर कुठल्या देशात गेले परत मिळालं तर ते आकडा बदलणार आहे, पण जुलै 2025 पर्यंत नरेंद्र मोदी यांना 27 देशाचे नागरी पुरस्कार मिळाले. जगातले एकमेव पंतप्रधान आहेत की त्यांना एवढ्या देशाचे नागरी पुरस्कार मिळालेले आहेत. मग त्यांना जुलै 2025 मध्ये कोणता देश आणि कोणत्या देशाने कोणता नागरी पुरस्कार दिलाय हे लक्षात ठेवणं अभिप्रेत आहे. बघा, घाना देशाला गेल्यानंतर त्यांना द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना नावाचा 24व्या क्रमांकाचा त्यांना मिळाला, हा 24व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे, तो मिळालाय. त्रिनिदाद अँड टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा पुरस्कार मिळाला. ब्राझीलचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा ब्राझीलचा मिळाला. आणि नामिबियाचा ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्सेंट वेल विचया मॅरबिलिस हा पुरस्कार मिळाला. म्हणजे या ठिकाणी घानाचा जो पुरस्कार मिळाला तो त्यांना 24व्या क्रमांकाचा होता, त्रिनिदादचा मिळाला तो 25वा, ब्राझीलचा मिळाला तो 26वा, नामिबियाचा जो मिळाला तो 27व्या क्रमांकाचा आहे. म्हणून नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 27 देशाचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यानंतर ब्रिक्स परिषद, त्याच दरम्यान बघा ब्राझीलचा त्यांना बघा ब्राझीलचा देखील नागरी पुरस्कार मिळाला, कुठला ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. आणि त्याच दरम्यान ते ब्राझील परिषदेला देखील, त्या ब्रिक्सच्या परिषदेला देखील हजर राहिले. ब्रिक्स ही 17व्या क्रमांकाची परिषद 2025 मध्ये 6 ते 7 जुलै या ठिकाणी दरम्यान रिओ दी जानेरो या ठिकाणी ब्राझील या देशामध्ये पार पडली ब्रिक्सची परिषद. ब्रिक्स शिखर परिषद सदस्य देशांनी 31 पानाचं आणि 126 कलमी संयुक्त घोषणापत्र या ठिकाणी जारी केलं. रिओ दी जानेरो घोषणापत्र या नावाने ते ओळखले जातं. पहलगाम हल्ला आणि इराणवरील इस्रायली हल्ल्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला. आणि 2026ची 18वी ब्रिक्स परिषद आपल्या भारत या देशात होणार आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता जागतिक बँकेतर्फे गिनी निर्देशांक प्रसिद्ध करण्यात येतो. बघा, जागतिक स्तरावर उत्पन्न समानतेमध्ये वाक्य काय म्हणले, उत्पन्न समानतेमध्ये भारताने किती स्थान पटकावलं, 4थं. आता गिनी निर्देशांक लोकसंख्येमधील उत्पन्न संपत्तीचे वितरण मोजतो. गिनी निर्देशांक काय मोजतो, कोण प्रकाशित करतं गिनी निर्देशांक, तर जागतिक बँक प्रकाशित करते. आणि उत्पन्न आणि संपत्तीचं वितरण मोजतो. पहिले जे 4 देश आहेत, ह्या 4 देशामध्ये पहिला देश आहे स्लोवाक रिपब्लिक, 24.1 गुण आहेत. दुसरा आहे स्लोव्हेनिया, 24.3 गुण आहेत. तिसरा आहे बेलारूस, 24.4 गुण आहेत. आणि चौथा आपला भारत देश आहे आणि भारताला गुण किती, 25.5 गुण आहेत. मग गिनी निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 4था आहे, 25.5 गुण असा आहे. हा भाग तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग आता 0 गुण परिपूर्ण समानता दर्शवतो, तर 100 गुण संपूर्ण असमानता दर्शवतो. गिनी निर्देशांकामध्ये काय आहे ते बघा. असमानता म्हणजे जिथे एका व्यक्तीकडे सर्व संसाधने असतात म्हणजे असमानता. इटालियन सांख्यिकी शास्त्रज्ञ कोरॅन्डो गिनी यांनी 1912 मध्ये गिनी निर्देशांक विकसित केलेला आहे. हा देखील भाग महत्वाचा आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता पुढला आहे ईशान्य प्रदेश जिल्हा शाश्वत विकास निर्देशांक 2023-24. कोण प्रकाशित करतं, नीती आयोग.
आणि उत्तर पूर्व विभाग विकास मंत्रालय सहकार्य UNDP तर्फे आणि ह्याची आवृत्ती दुसरी आहे. आणि ईशान्य प्रदेश जिल्हा शाश्वत विकास निर्देशांक 2023-24च्या अहवालानुसार मिझोराम मधील हनाहतियाल हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे 81.43 गुणासह. मिझोराम मधील चंपाई हा जिल्हा द्वितीय क्रमांकावर आहे 79.86 गुण आहेत. आणि त्रिपुरामधील गोमती हा जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे आणि 78.79 गुण या ठिकाणी ईशान्य प्रदेश जिल्हा शाश्वत विकासानुसार आहे. पहिला जिल्हा मिझोरामचा, दुसरा देखील मिझोराम मधील आहे, तिसरा कुठला आहे त्रिपुरामधील. या चार्ट मध्ये तुम्ही बघून घ्या. बघा सर्वात कमी गुण मिळवणारा जिल्हा लॉन्गडिंग आहे. कुठला? अरुणाचल प्रदेश. स्कोर किती? 58.71. ईशान्य भारतामध्ये किती राज्य आहेत? 8 राज्य आहेत. याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग 8 कोणची? अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम अशी 8 राज्य म्हणजे ईशान्य भारत. आणि यातले सर्वोत्कृष्ट जिल्हे असा जो काही नीती आयोगानं अहवाल सादर केलाय त्यानुसार हनाहतियाल हा पहिला, चंपाई दुसरा आणि गोमती तिसरा. पुढली घटना पाहूया. राष्ट्रपतीद्वारे नियुक्त राज्यसभेवर खासदार. बघा तुम्ही, राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर 12 खासदार निवडले जातात. ज्या काही रिक्त जागा झाल्या त्यातले 4 खासदाराची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून निवड केली. त्यात आपल्यासाठी जर बघितलं तर महाराष्ट्रातनं उज्ज्वल निकम जे काही ज्येष्ठ वकील किंवा सरकारी वकील म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर मीनाक्षी जैन या इतिहासकार आहेत दिल्लीमधील. सदानंद मास्टर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत केरळमधील. आणि हर्षवर्धन श्रृंगाला हे माजी परराष्ट्र सचिव आहेत पश्चिम बंगालमधील. या 4 व्यक्तीची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नवनियुक्त खासदार म्हणून जुलै 2025 मध्ये निवड केलेली आहे. भारतीय संविधानाच्या कलम 80A अंतर्गत राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. आता युनेस्कोच्या वारसा यादीच्या संदर्भात आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील 11 गड किल्ले आणि तामिळनाडूमधील जिजी हा जो किल्ला आहे अशा महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. आणि या स्थळांना आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषावर मान्यता दिली. आणि मराठी मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला. निकष कोणता आहे? आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू हा निकष आहे. अद्वितीय वैश्विक मूल्य आणि मराठी मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया अंतर्गत या किल्ल्याचा समावेश करण्यात आला. युनेस्कोची 47व्या क्रमांकाची पॅरिस, फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी 47व्या क्रमांकाची बैठक 6 ते 16 जुलै 2025 दरम्यान पार पडली. आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्याचा समावेश या ठिकाणी करण्यात आला. ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची, यावर प्रश्न येणारच आहे. फक्त आपण जो समजतो तो प्रश्न येणार नाही, थोडा वेगळा खोलात जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे जेवढं शक्य तेवढं मी इथे सांगणार आहे. 47व्या बैठकीमध्ये जगातील एकूण 26 ठिकाणाचा समावेश केला. इथे येईल जगातील एकूण किती ठिकाणाचा? 26 ठिकाणाचा. तर 26, ह्या 26 मध्ये आपल्या 12 गड किल्ल्यांचा समावेश आहे. म्हणजे ते एक काउंट केलं जातं शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्याच्या. अशा एकूण जगातील किती ठिकाणाचा आहे? 26 ठिकाणाचा. आणि भारतातील एका ठिकाणाचं ते ठिकाण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर युनेस्कोच्या वारसातील भारतातील एकूण ठिकाणे आता 44 झाली. सर्वाधिक ठिकाणे जगामध्ये इटलीमध्ये आहेत. राज्यसेवेला यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. 61 आहेत. आणि भारतात 44 स्थळासह भारत जगामध्ये कितव्या स्थानावर आहे? 6व्या स्थानावर आहे युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये 44 ठिकाणासह. त्यानंतर युनेस्कोच्या वारसा यादीत आतापर्यंत समाविष्ट झालेली भारतातील ठिकाणं, सांस्कृतिक ठिकाणे 36 आहेत, नैसर्गिक ठिकाणे 7 आहेत आणि मिश्र ठिकाण 1 आहे. मिश्र 1 कोणतं ठिकाण आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. याची पूर्ण यादी मी 6 माही चालू घडामोडी आपली जी काही प्रकाशित झालेली आहे जानेवारी ते जून 2025च्या घटनाची ही 256 पानाची 260 रुपये किंमत असणारी 6 माही चालू घडामोडी आवृत्ती प्रकाशित झाली. त्याच्यामध्ये ही सगळी यादी तुम्ही वाचून घेऊ शकता. किंवा युनेस्कोच्या वारसा यादी जर तुम्हाला PDF हवी असेल प्रश्नाची तर माझा हा पर्सनल नंबर आहे, याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा. 9359558186. परत एकदा नंबर सांगतो 9359558186.
59558186 हा माझा पर्सनल नंबर आहे. तुम्ही मला ह्याच्यावर हाय करा किंवा युनेस्को वारसा यादी PDF मला मी तुम्हाला टाकून देईल. त्यात मग सांस्कृतिक 36 ठिकाणं, नैसर्गिक 7 ठिकाणं आणि मिश्र 1 ठिकाण या सगळ्यांचा उल्लेख असणारे PDF मी तुम्हाला या नंबरवर टाकून देईल. चला पुढला मुद्दा, युनेस्को वारसातील 12 गड किल्ले हे पाठच करून जायचे, कंपल्सरी पाठ करून जायचे. म्हणून हा मी चार्ट इथं बसवला बघा. रायगड किल्ल्याचं नाव जिल्हा पुणे, शिवनेरी पुणे, लोहगड पुणे, रायगड रायगडमध्ये इथं राजगड आहे, इथं रायगड आहे, खांदेरी रायगड, साल्हेर नाशिक, प्रतापगड सातारा, सुवर्णदुर्ग रत्नागिरी, पन्हाळा कोल्हापूर, विजयदुर्ग सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजी हा किल्ला विलासपुरम कुठल्या राज्यामध्ये, तमिळनाडू. कंपल्सरी 12 किल्ले गड किल्ले पाठच करायचे. कुठला जिल्हा आणि त्या किल्ल्याचं नाव आणि कोणते 12 किल्ले माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025च्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. तर बघा या ठिकाणी 1 जुलै 2025ला राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कधी मंजुरी दिली? 1 जुलै 2025ला राष्ट्रीय क्रीडा धोरणाला मंजुरी दिली. हे नवीन धोरण विद्यमान राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001 ची जागा घेणार. बघा जसं सहकाराचं सांगितलंय तसं इथं आहे. 2001ला क्रीडा धोरण जाहीर झालं होतं, त्यानंतर आता 2025ला जाहीर झालं. 2001च्या राष्ट्रीय क्रीडा धोरणाची जागा राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 घेणार. याचा उद्देश काय आहे तर बघा, देशाला जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून स्थापित करण्यासाठी आणि 2036च्या ऑलिम्पिक खेळासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्टतेसाठी एक मजबूत दावेदार म्हणून स्थापित करण्यासाठी एक दूरदर्शी आणि धोरणात्मक रोडमॅप तयार करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 जाहीर करण्यात आले. आता हे क्रीडा धोरण जे आहे ते किती स्तंभावर आधारित आहे असा प्रश्न आहे. किती स्तंभावर आहे? 5 प्रमुख स्तंभावर आधारित आहे. जागतिक स्तरावर उत्कृष्टता पहिलं, आर्थिक विकासासाठी खेळ दुसरं, सामाजिक विकासासाठी खेळ तिसरं, एक जन आंदोलन म्हणून खेळ चौथं आणि शिक्षणासाठी एकात्मता हे 5वं. खेलो भारत नीती या राष्ट्रीय क्रीडा धोरणामुळे क्रीडा प्रतिमेला प्रोत्साहन मिळणार आहे. अशा पद्धतीने हा देखील भाग लक्षात ठेवा. त्यानंतर विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2025 जुलैमध्ये काही स्पर्धा पार पडत असते. यात महिला गटाची विजेता इगा स्वातेक पोलंडची आहे. उपविजेता अमांडा अनिसिओवा कुठल्या देशाची? अमेरिकेची. पुरुष गटातला विजेता यानिक सिनर इटलीचा आहे तो. उपविजेता कार्लोस अल्कराज कुठल्या देशाचा आहे? स्पेनचा आहे. आता महिला गटाची विजेता कोण आहे? इगा स्वातेक पोलंडची आणि पुरुष गटाचा कोण आहे? यानिक सिनर इटलीची. मग यांच्याबद्दल आता आपल्याला आणखी डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. फक्त विजेता उपविजेता असून माहिती असून उपयोग नाही. आता इगा स्वातेक बद्दल आपण पाहूया. हे पहिलेच विम्बल्डन आहे, हे महत्वाचा विषय. इगा स्वातेकचे हे 6वे ग्रँड स्लॅम आहे. ग्रँड स्लॅम कशाला म्हणतात? 4ही स्पर्धा जिंकलेला ग्रँड स्लॅम आपण म्हणतो. मग आता फ्रेंच ओपन 2020ला जिंकली, 2022ला जिंकली, 2023ला जिंकली, 2024ला जिंकली. त्यानंतर अमेरिकन ओपन 22ला जिंकली. बघा इथे 1 2 3 4 5 आणि विम्बल्डन आताची 6वी. म्हणून इथे काय म्हणलंय? पहिलेच विम्बल्डन आहे आणि 6वे ग्रँड स्लॅम आहे. हे झालं. अंतिम सामन्यात अमांडा अनालिसोवाचा 6-0 6-0 असा दुवा उडवला. 1911 नंतर अंतिम सामन्यात सर्व गेम गमावणार ही पहिलीच खेळाडू ठरलेली आहे. अशा पद्धतीने हा भाग इगा स्वातेकच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढला जो आहे तो ग्रँड स्लॅम आहे. किती? 4थे ग्रँड स्लॅम आहे. मग बघा ऑस्ट्रेलियन 24 परत 25, अमेरिकन 24 आणि विम्बल्डन या ठिकाणी 25. अशा पद्धतीने 4 ग्रँड स्लॅम यानिक सिन्नरचे आहेत. त्यांना नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा या ठिकाणी भारतात घेण्यात आली आणि ही पहिल्याच क्रमांकाची. आयोजक JSW भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आणि वर्ल्ड ॲथलेटिक्स. ठिकाण कातिरवा स्टेडियम बेंगळुरू कर्नाटक. ही पूर्वी बिहारला होणार होती पण प्रकाश होताच्या अभावामुळे ही स्पर्धा बेंगळुरूला घेण्यात आली कर्नाटकमध्ये. 5 जुलै 2025ला ही स्पर्धा पार पडली. निर्धारित तारखेनुसार ही स्पर्धा 24 मे 2025 रोजी पंचकुला बिहार येथे होणार होती, परंतु विद्युत झोताची पुरेशी व्यवस्था नसल्याने ही स्पर्धा बेंगळुरूला घेण्यात आली. एका इव्हेंटची होणारी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा पहिलीच आणि भारतात पार पडली. याचा रिझल्ट काय स्पर्धेचा बघूया. प्रथम क्रमांक नीरज चोप्रा भारत देश 86.18 मीटर भाला फेकला. द्वितीय क्रमांक जुलियस एगो केनिया देशाच्या 84.51 मीटर भाला फेकला.
तृतीय क्रमांक रुपेश पथिरागो श्रीलंकेचा आहे, 84.34 मीटर भाला फेकला. चौथा क्रमांक सचिन यादव भारताचा आहे, 82.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रा नंतर उगवता म्हणून भालाफेक मध्ये सचिन यादवचं नाव भविष्यात घेतलं जाणार आहे. त्यानंतर फिडे महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये ऐतिहासिक अशी घटना घडली. पहिल्यांदाच फिडे महिला विश्वचषक स्पर्धा बुद्धिबळातली ही आपल्या महाराष्ट्राच्या नागपूरच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने या ठिकाणी कोणाला हरवून आंध्र प्रदेशच्या कोनेरी हम्पीला कशा पद्धतीने हरवलं, 1.5-0.5 असा पराभव केला आणि फिडे महिला विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. मग त्या नावावर आणखी काय रेकॉर्ड जातात ते पाहूया. बघा, फिडे महिला वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदाच असे गेले जेव्हा 2 भारतीय खेळाडू एकमेकांसमोर आले होते. चीनच्या खेळाडूला हरवलं आणि 2 महिला या ठिकाणी फायनल मध्ये पोहोचल्या होत्या. या विजेतेपदानंतर दिव्या देशमुख कॅन्डिडेट स्पर्धेसाठी पात्र ठरली. विश्व विजेतेपद मिळवण्यासोबतच ती भारताची 88वी ग्रँड मास्टर बनली आणि दिव्या देशमुख भारताची 4थी महिला ग्रँड मास्टर ठरली. कितवी? 4थी. आता 4थ्यामध्ये कोण आहेत बघा, हरिका द्रोणावली 2011ला, कोनेरी हम्पी पहिल्यांदा झाली होती 2002ला, सर्वात तरुण त्यावेळेस. आता दिव्या देशमुखचं वय 19 आहे. तिचा जन्म जेव्हा झाला नव्हता त्याच्या आधी 2002ला सर्वात तरुण कोनेरी हम्पी, जे आता कोनेरी हम्पीला आंध्र प्रदेशच्या हरवले दिव्या देशमुख, तेव्हा दिव्या देशमुखचा जन्म देखील झाला होता. वैशाली रमेश बाबू 2023ला आणि दिव्या देशमुख 2025ला. दिव्या देशमुखने उपांत्य फेरीत माजी विश्वविजेत्या चीनच्या टॅन जोगी हिचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचली होती आणि चीनच्या तिंगली लेईला हरवून कोनेरी हम्पी देखील अंतिम, म्हणजे चिनी खेळाडूचा पराभव करून कोनेरी हम्पी आणि दिव्या देशमुख ह्या फिडेच्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. आणि पहिल्यांदा असं घडलं की ती अंतिम फेरी 2 भारतीयांमध्ये खेळली गेली. त्यानंतर फिफा क्लब वर्ल्ड कप ठिकाण अमेरिका, प्रथमच अमेरिकेमध्ये 14 जून ते 13 जुलै. दर 4 वर्षांनी स्पर्धा होते. विजेता संघ चेल्सी इंग्लंडचा आणि उपविजेता संघ पॅरिस सेंट जर्मन संघ. ही घटना IMP आहे, अमेरिकेमध्ये प्रथमच झालेली आहे. दर 4 वर्षांनी ही स्पर्धा आहे म्हणून हा भाग इथं लक्षात ठेवू शकता. आता या स्पर्धेतले जे काही पुरस्कार आहेत ते बघा. चेल्सी क्लबने PSG चा 3-1 ने पराभव केला. चेल्सी संघ कर्णधार रिस जेम्स. अंतिम सामना मेट लाइफ स्टेडियम अमेरिका आणि यातले प्रमुख पुरस्कार टॉप गोल स्कोर गोंजालो गार्सिया, बेस्ट यंग प्लेयर डेजायर ड्युए, बेस्ट गोलकीपर रॉबर्ट सांचेज आणि बेस्ट प्लेयर कोल पामर. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर रतन थियाम. आता बघा, निधन वार्तामध्ये मणिपूर सह ईशान्य भारतातील नृत्य परंपरा कला यांना रंगमंच आविष्कारातून राष्ट्रीय प्रभावात आणणारे नाटककार रतन थियाम कोण आहेत? नाटककार आहेत, दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत आणि कवी आहेत. अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी भूषवल्या आहेत. वयाच्या 77व्या वर्षी 23 जुलै 2025 रोजी त्यांचं निधन झालं. भारतीय नाट्यसृष्टीत त्यांनी थिएटर ऑफ रूट्स ही चळवळ उभा केली. कोरस रेप्टरी थिएटरची त्यांनी स्थापना केली आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालकपद त्यांनी भूषवलेलं आहे. आता त्यांची गाजलेली नाटके बघा. करण बरम, इम्फाळ, चक्रव्यूह, लेंग सोनेई, उत्तर प्रियदर्शी, अंधयुग, वाहतोक, आशिबागी एशेई, लाय रेंबेगी एशेई हे त्यांची गाजलेली नाटके. त्यांना प्राप्त पुरस्कार 1989ला पद्मश्री. त्यांनी तो पद्मश्री पुरस्कार परत केला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1987चा आणि कालिदास सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे. आता मेघनाथ देसाई यांचा देखील 29 जुलै 2025 रोजी वयाच्या 85व्या वर्षी मेघनाथ देसाई यांचे निधन झाले. भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी अनेक पुस्तक लिहिलेत. ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे ते माजी सदस्य आहेत. लॉर्ड्सचे माजी सदस्य आहेत. 1965 ते 2003 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये दीर्घकाळ अर्थशास्त्राचे अर्थशास्त्र अध्यापन केले. 65 ते 2002 म्हणून इथं दीर्घकाळ म्हटले अध्यापन केले अर्थशास्त्राचं. त्यानंतर त्यांच्याबाबतचं 1971 मजूर पक्षाचे सदस्य स्वीकारले.
1991 मध्ये ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य झाले. त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण 2008 ला दिलाय आणि भारत आणि ब्रिटिश यांच्यामध्ये संबंध दृढ करण्यासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तो एक भाग लक्षात असणं गरजेचं आहे. जुलै 2025 मध्ये परीक्षेला जाता जाता या सदरामध्ये माहिती सांगण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, देवाचा जोर संपादित 6 माही चालू घडामोडी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. जानेवारी 2025 ते जून 2025च्या एंड पर्यंतच्या सर्व घटना या ठिकाणी मंथली करंट अफेअर स्वरूपात मी या पुस्तकामध्ये टाकलेले आहेत. हे पुस्तक तुम्ही आवर्जून घ्या. तुम्हाला जर हे पुस्तक घरपोच पाहिजे असेल तर तुम्हाला नंबर देतो मी. बघा या ठिकाणी 98 23 33 64 38 या क्रमांकावर हे पुस्तक जर घरपोच पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून मागू शकता. येणाऱ्या परीक्षेसाठी हे उपयुक्त असणार आहे. तुम्ही आवर्जून वाचा. आता परीक्षेला जाता जाता या सत्रामध्ये 2036च्या ऑलिम्पिक खेळाचे आयोजन या ठिकाणी करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे भारतातील कोणत्या ठिकाणाचं नाव प्रस्थापित केलेलं आहे, तर अहमदाबादचं नाव प्रस्तावित केलेलं आहे. भारतीय पॅराग्लायडिंग क्षेत्रातील महत्त्वाची व्यक्ती विजय सोनी यांचे जुलै 2025 मध्ये निधन झाले. भारतीय पॅराग्लायडिंग क्षेत्राला ॲक्युरेसी पॅराग्लायडिंगची ओळख त्यांनी करून दिलेली आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. मेघालयच्या एरी सिल्कला GI टॅग मिळाला आहे. मेघालयच्या एरी सिल्कला GI टॅग मिळाला आहे. हे रेशीम खास, बघा हे रेशीम खास खासी समाजाकडून, कुठल्या समाजाकडून? खासी समाजाकडून बनविले जाते. अहिंसा सिल्क म्हणून याला ओळखले जाते. देशातील पहिले अपंग आयर्नमॅन निकेत दलाल यांचे जुलै 2025 मध्ये काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. त्यानंतर बघा आता ह्या घटना सुटसुटीत दिसण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मी लाईन टाकली जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला त्या वाचता येतील. मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगना थियाम सूर्यमुखी देवी यांचे निधन झाले. त्यांना 2025चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. बांगलादेश सरकारने 8 ऑगस्ट हा दिवस न्यू बांगलादेश डे म्हणून साजरा केला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू येथील शास्त्रज्ञांनी यकृत कर्करोग ओळखण्यासाठी चमकणारा पेपर सेन्सर विकसित केलेला आहे. प्रोजेक्ट 17 या अंतर्गत भारतीय नौदलात दाखल झालेल्या दुसऱ्या जहाजाचे नाव INS, बघा दुसऱ्या जहाजाचं नाव काय म्हणलेलं आहे? INS उदयगिरी आणि पहिले INS नीलगिरी आहे. WHO प्रादेशिक संचालक साईमा वाजेद यांना 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा एक भाग लक्षात ठेवा. त्यानंतर पाकिस्तान जुलै 2025 महिन्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष बनला. ड्युरॅन चषक स्पर्धा 2025 23 जुलै ते 23 ऑगस्ट 2025च्या दरम्यान होणार आहे. 134वी ही फुटबॉल खेळाशी संबंधित असणारी स्पर्धा आहे. एलन मस्क यांच्या नवीन पक्षाचे जे नाव आहे ते अमेरिका पार्टी हे नाव आहे. एलन मस्क टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख आहेत. हा एक भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. परत राष्ट्रीय संरक्षण प्रसार पोर्टल अलीकडे सुरू करण्यात आले. हे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर विद्यार्थ्यांच्या कामगिरी संबंधी खुल्या डेटा उपलब्ध करून देतो. पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट, बघा काय म्हणले? वॉटर स्पोर्ट खेलो इंडियाच्या टोटल 5 स्पर्धा झाल्यात. किती स्पर्धा झाल्यात? 5 स्पर्धा झाल्यात. आणि पहिल्या खेलो इंडियाच्या वॉटर स्पोर्ट्सचा फेस्टिवल किंवा ह्या स्पर्धा ऑगस्ट 2025 मध्ये कुठे होणार आहेत असा प्रश्न आला तर श्रीनगर या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर बघा पुण्यातील NDA येथे पेशवा बाजीराव पहिला याच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या यश पारिजात जामदारने डेहराडून उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय आईस स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत 4 रौप्य पदके पटकावले. किती रौप्य पदके? 4 रौप्य पदके पटकावले आहेत. संधी लेखापाल परिषद छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात पहिला आला. अनिमेश कंजूरने 100 मीटर अंतर केवळ 10.18 सेकंदात पार केले. तो मूळचा छत्तीसगडचा आहे. त्याने हे रेकॉर्ड ग्रीसमधील ड्रोमिया इंटरनॅशनल स्प्रिंट स्पर्धेत केले. अशा पद्धतीने हा एक भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. 9 जुलै 2025 ला BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला किती वर्ष पूर्ण झाली? 150 वर्ष पूर्ण झाली. BSE स्थापना 9 जुलै 1875 ला झालेली आहे. त्यानंतर बघा ऐतिहासिक रघुराजे भोसले यांची भोसले तलवार लंडनहून महाराष्ट्रात आणली जाणार आहे.
विकसित महाराष्ट्र 2047 हे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध 16 क्षेत्रनिहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राधान्यक्रम जाणून घेण्याचे दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत 150 दिवसाचा कार्यक्रमाची घोषणा केली. हे देखील महाराष्ट्र दृष्टीने IMP आहे. परीक्षे दृष्टीने 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा. न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे त्या न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये कोलंबिया आणि उझबेकिस्तान हे 2 सदस्य ऍड झाल्यामुळे या बँकेची एकूण सदस्य संख्या जी झाली आहे ती आता किती झाली आहे? 11 सदस्य संख्या झाली. तुम्हाला इथे प्रश्न येईल, नवीन 2 कोणत्या देशाला सदस्यत्व मिळालं? कोलंबिया आणि उझबेकिस्तानला सदस्यत्व मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव काय म्हणलंय? महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 ला लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या आखऱ्यातील NCERT-ने परक मार्फत परक राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 केले. या देशात महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर. हे महत्वाचे आहे. महाराष्ट्र कितव्या क्रमांक आहे? 8व्या आणि पंजाब हे प्रथम क्रमांकावर आहे. लहान मुलांसाठी पहिल्या मलेरिया औषध कोआर्टम बेबी ला मान्यता देण्यात आली. हा एक भाग लक्षात घ्या. जुलै 2025 मध्ये दानस हे चक्रीवादळ या ठिकाणी तैवान देशात आले होते. त्यानंतरचा पुढला भाग आहे वत्सला नावाच्या आशियातील सर्वात वृद्ध हत्तीचा मृत्यू झाला. सदर हत्ती पन्ना टायगर रिझर्व्ह मध्य प्रदेश येथे होता. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्यांना मदतीसाठी चरण पादुका योजना छत्तीसगडनं आणलेली आहे. अलाबामा USA येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 मध्ये उत्तर प्रदेश पोलीस खेळाडूंनी भारतासाठी सर्वाधिक 95 पदके जिंकली. किती? 95. 2025 साठीचा चित्ता रवींद्रन पुरस्कारासाठी मराठी लेखक शरण कुमार लिंबोळे यांची निवड करण्यात आली. आणि जुलै 2025 मध्ये 11व्या इंडिया मका शिखर संमेलन नवी दिल्लीतील फिक्कीने आयोजित केले होते. तेलंगणाने बॅटरी उत्पन्नासाठी इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्स इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड 2025 जिंकला आहे. सुडानी स्कॉटिश लेखिका लेईला अबुलेला बघा लेईला अबुलेला यांना 2025चा पेन पिंटर पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुडानी स्कॉटिश लेखिका आहेत लेईला अबुलेला. दोलेला स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन भारतातील पहिली ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक सिटी गुजरात राज्यात. युकेचा हिल्स मिलियन पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय N बालसुब्रमण्यम. कोण? N नाही, A बालसुब्रमण्यम. देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा 14.58 किमी उत्तराखंड देवप्रयाग मलोदा दरम्यान आहे. वाकोला मुंबई येथे दक्षिण आशियातील सर्वात लांब केबल स्टेट वक्र पूल बांधण्यात आला. हा सांताक्रूज चेंबूर लिंक रोड प्रकल्पाचा भाग आहे. या पुलाचे वळण 90 अंश आहे. हे वळण 100 मीटर लांब आहे. इटलीचा संघ 2026 मधील 2020 विश्वचषकासाठी पात्र ठरला. कुठला? इटली देशाचा संघ. भारताचा 87वा ग्रँड मास्टर A हरिकृष्णन आणि तमिळनाडूचा 32वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. 4 विद्यापीठाच्या अधिनियमाबाबत समिती प्रमुख अनिल राव. देशातील वंचित लोकांपर्यंत विमा सुविधा पोहोचविण्याच्या आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने AU स्मॉल फायनान्स बँकेने LIC सोबत धोरणात्मक भागीदारी केलेली आहे. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे स्वइच्छेने विलीन करण्याचा प्रस्ताव RBI कडे सादर केला. रेल्वे प्रशासनाला एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या रेल वन ॲपची सुरुवात ही घटना IMP 2025 1 जुलै IMP म्हणलेला आहे मी या ठिकाणी. 1 जुलै 2025 पासून रेल वन ॲपची सुरुवात केली प्रवाशांच्या एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशाने. चर्चित असलेला शब्द CDR म्हणजेच कॉल डिटेल्स रेकॉर्ड, जे फोन सेवेद्वारे केलेल्या कॉलची माहिती प्रदान करतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेल्या कर रचनेतील बदल आणि मोठ्या प्रमाणात खर्च कपात या संबंधीच्या महत्वाकांक्षी द विन बिग ब्युटिफुल ऍक्ट या विधेयकाला जुलै 2025 मध्ये मंजुरी दिलेली आहे. पहिल्या महायोगी गुरु गोरखनाथ उत्तर प्रदेश आयुष विद्यापीठाचे लोकार्पण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 52 एकरामध्ये करण्यात आलं. 1 जुलै 2025 रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक वॉशिंग्टन DC अमेरिका येथे पार पडली. चीनने क्वाडला काय म्हणले? आशियाई नाटो असं म्हटलेलं आहे. चीनने क्वाडला आशियाई नाटो असं म्हटलेलं आहे. प्राजक्ता कोळी जी तिच्या YouTube
हँडल मोस्टली सेव्ह नावाने प्रसिद्ध आहे. तिने टाइम 100 क्रिएटर यादीमध्ये स्थान मिळवले. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त करणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय ठरली. कादंबरी टू गुड टू बी ट्रू भारतातील विनोदी युट्यूबर्स पैकी एक आहे अशी तिची प्राजक्ता कोळीची ओळख आहे. 100 क्रिएटर मध्ये समावेश करण्यात आला आहे तिचा. त्यानंतर DRDO आणि भारतीय हवाई दल यांनी चंदीपूर ओडिसा येथे सुखोई 30 MK1 या लढाऊ विमानातून अस्त्रची यशस्वी चाचणी केली. अस्त्र हे DRDOने विकसित केले स्वदेशी ब्राह्मण आहे बियॉन्ड व्हिज्युअल बघा रेंज एअर टू एअर मिसाईल असं त्याचं लॉंग फॉर्म आहे. त्यानंतर निवृत्त सनदी अधिकारी मुकेश खुलर यांचे जुलै 2025 रोजी वयाच्या 65व्या वर्षी निधन झालं. 10 जुलै 2025 रोजी 27वी पूर्व विभागीय परिषद झारखंडची राजधानी कुठली रांची या ठिकाणी पार पडली. महाराष्ट्रात पुण्यात प्रथमच नेमोलिन मायोपॅथीचा पहिला रुग्ण आढळला. नेमोलिन मायोपॅथी हा जन्मजात स्नायू विकार असून यात शरीरातील स्नायू कमकुवत होतात. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये MI न्यूयॉर्कने वॉशिंग्टन फ्रीडमला पराभूत करून दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला कंपनीने भारतीय बाजारात प्रवेश केला असून मुंबईत त्याच्या पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. जगप्रसिद्ध टेस्लाची जी काही मॉडेल Y आहे ते या ठिकाणी लॉन्च करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कालिंगा रत्न पुरस्कार प्रदान केला. प्रो लीग मधील पॉलिग्रॉस मॅजिक स्किल पुरस्काराने दीपिका सेहरावतला सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्याच भारतीय हॉकीपटू आहेत. नाव काय दीपिका सेहरावत. त्यानंतर बघा परीक्षेला जाता मध्ये काय कुठला मुद्दा बघायचा आपण बघूया. पहलगाममधील क्रूर दहशतवादी हल्ल्याची सूत्रधार संघटना द रेजिस्टन्स फ्रंटला म्हणजे TRF ला अमेरिकेने जागतिक दहशतवादी संघटनेच्या यादीमध्ये समाविष्ट केलंय. केरळच्या काईट या उपक्रमास युनिसेफने जबाबदार शैक्षणिक तंत्रज्ञानातील जागतिक सर्वोत्तम पद्धत म्हणून गौरविले आहे. सिम्बेक्स हा 32वा नौदल युद्ध सराव भारत आणि सिंगापूर देशात पार पडला. सिंगापूर या दरम्यान पार पडलाय तो सिंगापूरमध्ये पार पडला. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या संस्थेला 2025चा नॅशनल जिओस्पेशियल प्रॅक्टिशनर पुरस्कार मिळालेला आहे. 15 जुलै 2025 रोजी WHO ने सेनेगलला कुठल्या देशाला बघा सेनेगलला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले. ट्रॅकोमा हा क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे होणारा डोळ्याचा संसर्ग आहे. काही शब्द अवघड आहेत उच्चारताना अवघड येतात स्क्रीनवर तुम्ही बघून घ्यायचे. QS बेस्ट स्टुडंट सिटीज 2026 मध्ये जगातील सर्वात परवडणारे विद्यार्थी शहर म्हणून दिल्ली शहराची निवड करण्यात आली. नितीन गडकरी यांनी कर्नाटकमधील शिवमोगा जिल्ह्यात भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टेड सिंगपूर पुलाचे उद्घाटन कुठला सिंगदूर पूल नाही सिंगदूर पुलाचे उद्घाटन केले. हा पूल 2.44 किमी लांब 16 मीटर रुंद असून शरावती ब्लॅक वॉटरवर बांधण्यात आलेला आहे. 15वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2025 झारखंडने ओडिसावर मात करून जिंकलेली आहे. भारताने 18 इतर देशांसोबत ऑस्ट्रेलियात आयोजित टॅलिस्पन सॅब्रो 2025 या मोठ्या लष्करी सरावात सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. डिजिटल अरेस्ट सायबर गैरव्यवहार प्रकरणी पश्चिम बंगालमधील न्यायालयाने 9 जणांना बघा कुठल्या न्यायालयाने पश्चिम बंगालमधील न्यायालयाने 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एखाद्या न्यायालयाने दोषींना सायबर गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा ठोकण्याची ही पहिलीच वेळ आली. नांदिया जिल्ह्यातील कल्याणी कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत. 2025च्या संयुक्त राष्ट्र नेल्सन रोलिहलाला मंडेला पुरस्काराने ब्रेंडा रेनॉल्डस आणि केनेडी ओडेडे यांना सन्मानित करण्यात आले. ही नावं स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले लुंगफुल रोपुई हे ठिकाण मिझोराम राज्यात आहे. कोणत्या राज्यात आहे तर मिझोराम. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या गोलकीपर आदिती चौहान यांनी निवृत्तीची घोषणा केली. 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारत दुसऱ्यांदा विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. भारताने यापूर्वी 2002 ला हैदराबादमध्ये सर्वप्रथम विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.
2025चा राष्ट्रीय भूस्थानिक अभ्यासक पुरस्कार INCOIS या संस्थेला मिळाला. विशाखापट्टणम येथे दुसरी बिमस्टेक बंदर परिषद पार पडलेली आहे. UK मध्ये मतदानाचे वय 18 वरून 16 वर्षे करण्याचा प्रस्ताव आहे. संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या युनेस्को मधून अमेरिका बाहेर पडलेली आहे. युनेस्को मधून बाहेर पडण्याची अमेरिकेची तिसरी वेळ आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जपानच्या राजकारणात उजव्या विचारसरणीचा पक्ष सॅनेसेटाने 14 जागावर विजय मिळवला आहे. सुहे कामिया यांनी या पक्षाची स्थापना केली. त्यांना जपानचे ट्रम्प म्हटले जाते. डिजिटल प्रशासनासाठी मेरी पंचायत आपला वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी चॅम्पियन्स अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले. गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी तयार केलेल्या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रचेतचे जुलै 2025 मध्ये गोव्यातील वास्को द गामा येथील शिपयार्डमध्ये जलावतरण केले. कोनसरी पोलाद प्रकल्पाचे कोनसरी पोलाद प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोनसरी गडचिरोली जिल्ह्यात आहे. मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण 11 जुलै 2025 मध्ये घडले होते. यातील 189 अधिक मृत्युमुखी पडले होते. जुलै 2025 मध्ये सर्व आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता करण्यात आली होती, परंतु काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने या निकालास स्थगिती दिलेली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ADFALCIVAX ही नवीन मलेरियावरील लस विकसित केली आहे. 27, 29, 31 या वर्षातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये यजमान देश असणारे इंग्लंड. हेल्ने पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारत 77व्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अलीकडेच ठराव 2788 एकमताने 2788 एकमताने स्वीकारण्यात आला. याचा उद्देश आंतरराष्ट्रीय वाद शांततेने सोडवण्यासाठी उपाययोजना बळकट करणे आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचे अभ्यास केंद्राचे आणि कुसुमाग्रज स्पेशल सेंटर फॉर मराठी लँग्वेज लिटरेचर आणि कल्चरचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. थायलंड आणि कंबोडियामध्ये प्राचीन प्रियविहार शिव मंदिराच्या मालकी हक्कावरून दोन्ही देशामध्ये वाद आहे. तो अनेक वर्षापासून आहे. जुलै 2025 मध्ये या दोन्ही देशात पुन्हा संघर्ष पेटला होता, तो परत थांबलेला आहे. डोपिंग विरोधी समितीचे प्रमुख म्हणून माजी टेनिसपटू रोहित राजपाल यांची निवड करण्यात आली. 23 जुलै 2025 रोजी क्रीडा प्रशासन विधेयक 2025 लोकसभेत सादर करण्यात आले. क्रीडा प्रशासन विधेयक क्रीडा महासंघाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळाच्या स्थापनेची तरतूद या विधेयक करण्यात आली. सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघाने केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा मंडळाची मान्यता यापुढे मिळवावी लागणार आहे. 24 जुलै 2025 रोजी भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारानुसार भारतातून निर्यात होणाऱ्या 99% वस्तूंना ब्रिटिश बाजारपेठेत करमुक्त प्रवेश मिळणार आहे. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टारमर यांच्यामध्ये FTA करारावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. भारतीय लेखिका गीतांजली श्री यांना वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर या पुस्तकासाठी पेन ट्रान्सलेट पुरस्कार प्राप्त झालेला आहे. भारताची इस्रो आणि जपानची अवकाश संस्था JAXA एकत्रितपणे चांद्रयान 5 मोहिमेवर काम करत आहे. जागतिक कीर्तीचे हवामान शास्त्रज्ञ सुलोचना गाडगीळ यांचे जुलै 2025 रोजी निधन झालेलं आहे. ग्लोबल फायनान्स मॅगझिनने SBI बँकेला 2025 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केलेला आहे. तमिळनाडूच्या इतिहासात महत्वाचे स्थान असलेले चोल सम्राट राजा चोल आणि त्यांचे पुत्र राजेंद्र चोल प्रथम यांनी भव्य पुतळे उभारले जातील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूला भेट दिल्यानंतर केली आहे. जुलै 2025 मध्ये DRDOने कर्नूल आंध्र प्रदेश येथील नॅशनल ओपन एरिया रेंजमध्ये ULPGM-3 या ड्रोनवरून प्रक्षेपित होणाऱ्या प्रिसिजन गाइडेड मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली. ही मिसाईल ULMER म्हणूनही ओळखली जाते. अर्जेंटिनात नरेंद्र मोदी यांना बुनर्स आयर्स शहराची चावी देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान अशा प्रतिष्ठित व्यक्तींना दिला जातो जे एखाद्या शहराशी विशेष संबंध निर्माण करतात. जुलै 2025 मध्ये मोहित सुरी यांच्या जो सय्यारा चित्रपट आहे प्रदर्शित झाला. या चित्रपटातील नायिका आणि नायक
पंडा आणि अहान पांडे. कोणी दिग्दर्शित केला? मोहित सुरी यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे. 25 आणि 26 जुलै 2025 रोजी, कधी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवच्या 60व्या वर्धापन दिवस सोहळ्याचे मुख्य किंवा प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले. भारताने मालदीवला 56.5 कोटी डॉलर म्हणजे 4,850 कोटी रुपये लाईन ऑफ क्रेडिट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला प्रश्न येईल, मालदीवच्या कितव्या वर्धापन दिनाला किंवा कोणत्या देशाच्या वर्धापन दिनाला नरेंद्र मोदी हजर होते? तर मालदीवच्या 60व्या वर्धापन दिनाला. 2025चा जागतिक लोकसंख्या पुरस्कार साताऱ्यातील ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांना देण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी, रतन टाटा यांच्यानंतर वर्षा देशपांडे या तिसऱ्या व्यक्ती ठरल्या की ज्यांना जागतिक लोकसंख्या पुरस्कार 11 जुलै 2025 रोजी प्राप्त झाला. 2025 43व्या क्रमांकाचा लोकमान्य राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळाला. 1983 ला या पुरस्काराची सुरुवात झाली. 1 लाख रुपये स्वरूप आहे. 24चा सुधा मूर्ती होता, 23चा नरेंद्र मोदी आणि 25चे कोण आहेत? नितीन गडकरी आहेत. त्यानंतर FISM वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ मॅजिक मध्ये बेस्ट मॅजिक क्रिएटर 2025 पुरस्कार राजस्थानच्या सुहानी शहा ह्या जादूगार यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार मिळणार आहे त्या पहिल्या भारतीय ठरल्या. 2025चा दुसरा CD देशमुख पुरस्कार नितीन गडकरी यांना मिळाला आहे. हा सरहद संस्थेतर्फे दिला जातो पुरस्कार. 24ला पहिला दिला होता. भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून या ठिकाणी ज्यांना ओळखलं जातं, भारताचे पासपोर्ट मॅन जे आहेत त्याचे कमेंट बॉक्समध्ये त्यांचं तुम्ही नाव टाकू शकता. पहिला पुरस्कार भारताचे पासपोर्ट मॅन जे आहेत ज्ञानेश्वर मुळे यांना तो मिळाला. नितीन गडकरी यांना दुसरा मिळाला CD देशमुख. गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस ही परिषद 17 ते 18 जुलै 2025 रोजी भुवनेश्वर ओडिसा येथे पार पडली. ड्रोर 1 हा संवाद उपग्रह इस्रायलने जुलै 2025 मध्ये प्रक्षेपित केला. 4थ्या बिमस्टेक आपत्ती व्यवस्थापन सरावाचे आयोजन भारत देशात करण्यात आले होते. रँडस्टँड एम्प्लॉयर ब्रँड रिसर्चच्या सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत टाटा समूहाने प्रथम स्थान पटकावले. नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन तर्फे देण्यात येणारा नाफा जीवन गौरव पुरस्कार अमोल पालेकर यांना मिळाला. कोणाला मिळाला? अमोल पालेकर यांना मिळाला. जुलै 2025 मध्ये जिनियस ऍक्ट नावाचा पहिला राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी कायदा अमेरिकेने काय केलाय? मंजूर केलेला आहे. रँडस्टँड सप्लायर ब्रँड रिसर्चच्या सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत टाटा समूहाने प्रथम स्थान पटकावलेलं आहे. हा मला वाटतं ही घटना डबल झाल्यात, हे घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. याच्यात पुढला भाग आहे जुलै 2025 मध्ये जिनियस ऍक्ट नावाचा पहिला राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी कायदा. बघा ह्या 3-4 घटना डबल आहेत, आपण इथनं बघू. राज्यात MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस 7 ऑगस्ट हा शाश्वत, किती ऑगस्ट? 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. नांदणी कोल्हापूर येथील जैन मठातील महादेवी माधुरी हत्ती गुजरातमधील वनतरा पशु संग्रहालयाकडे रवाना झालेली आहे, रवाना करण्यात आलेली आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून भारतातून होणाऱ्या निर्यातीवर 25% वाढीव आयात शुल्क लागू करण्याची घोषणा करण्यात आली. 21 जुलै 2025 रोजी भारताचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखडे यांनी राजीनामा दिला. पदावर असताना राजीनामा देणारे तिसरे उपराष्ट्रपती ठरले. पहिले कोण आहेत आणि दुसरे कोण आहेत हे कमेंट बॉक्समध्ये टाका. खोल समुद्रात बचाव मोहिमेसाठी वापरली जाणारी निस्तार ही पाणबुडींना सहाय्य करणारी पहिली स्वदेशी बनावटीची युद्धनौका 12 जुलै 2025 मध्ये नौदलात दाखल झाली. यार्ड 3034 म्हणजे अजय हे स्वदेशी पद्धतीने डिझाईन केलेली जहाज अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्टने 8वे आणि शेवटचे जहाज आहे. केरळचे ज्येष्ठ डावे नेते PS अच्युतानंद यांचे जुलै 2025 मध्ये निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, जुलै 2025 मधल्या महत्वपूर्ण अशा चालू घडामोडींचा मी परीक्षाभिमुख पद्धतीने आढावा घेतलाय. तुम्हाला जुलै 2025 चा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट निश्चित करा. तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. आणि 6माही चालू घडामोडी आवृत्ती आली ते मात्र वाचायला विसरू नका. येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी ही आवृत्ती निश्चितच आपणास उपयुक्त असणार आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.